सांगली जिल्हा सराफ असोसिएशनच्या बंदला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय पुकारलेल्या सांगली बंदचा आज चांगलाच फज्जा उडाला आहे। गेल्या 34 दिवसांपासून अबकारी कराच्या विरोधात सराफ व्यवसाय बंद ठेवून सांगली जिल्हा सराफ असोसिएशनचे आंदोलन सुरू आहे। त्याला पाठिंबा देण्यासाठी आज सर्वपक्षीय सांगली बंदचा आज फज्जा उडाला आहे। सांगलीतील कापडपेठ सोमवारी बंदच असते, मात्र सांगलीतील मारुती चौक, स्टेशन चौक, स्टँड परिसर, गणपती पेठ आदी ठिकाणी सर्व दुकाने व्यवहार सुरळीत चालू होते। केंद्र शासनाने 6 कोटींच्या वार्षिक उलाढाल असणाऱ्या सराफांना हा नवीन एक्साइज ॲक्ट लागू होणार असून यामध्ये सर्व व्यवहार ऑनलाईन असल्याने केंद्रीय उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी ते सर्व टॅक्स ऑनलाईन आलेत का हे फक्त चेक करायचे आहेत। मात्र या अबकारी कराबाबत सर्वांनीच दुकाने बंद ठेवून आंदोलन करण्याची वेळ आल्याने अनेक छोटे सराफ आणि त्यांच्यामध्ये या आंदोलनामुळे नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे। अबकारी कर हा अप्रत्यक्ष टॅक्स असल्याने आंदोलन नेमके कशासाठी सराफांचे चालू आहे हे सर्वसामान्य जनतेला न समजणारे झाले आहे। या आंदोलनातून काय साध्य होईल असे सध्या तरी वाटत नसल्याचे चित्र दिसत असून सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचेच सध्या दिसतंय।